लाडक्या बहिणींसाठी जिल्हा परिषदने उघडला मदत कक्ष, 18 तास सेवा देणार, 1000 जणींनी केले शंकांचे निरसन. शरद पवारांच्या पापाचा पाडा प्रत्येक भागात वाचणार, पुणे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांची घोषणा. INS ब्रह्मपुत्रला लागली आग, एका बाजूला झुकली युद्धनौका. काल नेव्ही डॉकयार्डमध्ये देखभाल करत असताना घडली घटना. अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे राज्यातील पोटनिवडणुका पुढे ढकला, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी. साताऱ्याच्या पश्चिम भागात पावसाचा धुमधडाका, जनजीवन विस्कळीत. कोयना धरणाच्या पाणी पातळीत 60 TMCने वाढ. गर्भपातावेळी महिलेचा मृत्यू, प्रियकराने मृतदेह दिला इंद्रायणी फेकून, तिच्या दोन्ही मुलांना जिवंत पात्रात टाकले. तिहेरी हत्याकांडात दोघांना अटक. हरित हिंगोलीसाठी 11,000 रुपये मोफत वाटप करण्याचा निर्णय, संस्थांच्या मदतीने वृक्ष लागवड. पुढील वर्ष रोपांचे प्रशिक्षण केले जाणार. बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळणार नाही, लोकसभेत सरकारने 2012चा अहवाल देत मागणी फेटाळली. बिग बॉस OTTवर अश्लील आणि विभत्स सीन, शिवसेनेच्या महिला आघाडीने घेतली पोलीस आयुक्तांची भेट. भाजप कार्यकर्त्यास पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी, टेंडरच्या वादातून पुण्यात घडला प्रकार. मनपाच्या कनिष्ठ अभियंत्यासह भावावर गुन्हा दाखल. मायावती म्हणाले, RSS राजकीय पक्ष, कटुता दूर व्हावी म्हणून भाजपने कर्मचाऱ्यांना शाखेत जाण्याची बंदी हटवली, निर्णय परत घ्यावा. मोदी म्हणाले, संसद ही पक्षासाठी नाही, ती देशासाठी आहे. मागच्या अधिवेशनात विरोधकांनी पंतप्रधानांची गळचेपी केली. RSSच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील सरकारी कर्मचारी, केंद्राने 1966 घातलेली बंदी उठवली. आज सोन्या चांदीच्या दरात घसरण, सोने 234 घसरून 73,006 वर, चांदी देखील 655 घसरून 88,328 किलो. आर्थिक सर्वेक्षण, सिलेंडर स्वस्त झाल्याने इंधन महागाई कमी झाली, GDP वाढीचा अंदाज 7%. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची भेट, मराठा आणि OBC आरक्षणावर अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती. मराठा आरक्षणावरून विरोधकांवर खापर का फोडता, शिंदे फडणवीसांनी आश्वासने दिली. अण्णा बनसोडेंनी अजित पवारांची चिंता करावी, शरद पवारांविषयी एवढा कळवळा का, प्रवीण दरेकरांनी अजितदादांच्या आमदाराला सुनावलं. नरेंद्र मोदी हेच खरे भ्रष्टाचाराचे सरदार, तर फडणवीस साहेबांच्या बुद्धिमत्तेची कीव येत असल्याचे म्हणत नाना पटोलेंचा पलटवार. पूजा खेडकरांच्या आईला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, धमकी देत शेतकऱ्याची जमीन बळकावल्याचा आरोप, पुढील अंतरिम जामिनावर. राज्यात अनेक जिल्ह्यात पाऊस, मुंबईत मुसळधार, तर विदर्भात रेड अलर्ट, कोल्हापुरात पंचगंगेला पूर. पुढील 5 वर्षात 1 ग्रॅमही दुधाची फुकटी आयात करणार नाही, अमित शहा यांची ग्वाही, राज्यातील दूध उत्पादकांना दिलासा. मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधीपर्यंत मुदत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 4था दिवस, प्रकृती खालावल्याने वैद्यकीय पथक आंदोलनस्थळी दाखल. महायुतीचे काम केले नसल्याने नाराजी, तरीही त्यांनी माझे काम ऐकले, काँग्रेस आमदाराकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक. अटल भूजल प्रशिक्षण नियोजन कार्यशाळा पंचायत राज प्रशिक्षण केंद्रात पार पडली, 3 तालुक्यांसाठी योजना आखली. आता राहत्यामध्ये जाऊन त्यांना आव्हान देणार, खासदार निलेश लंके यांचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना इशारा.
महागड्या वीज दराविरोधात विदर्भवाद्यांचे आंदोलन, वाहन आकार, इंधन समायोजन आकार, स्थिर आकारामुळे वीज महागली. पोलीस पाटलाने ग्रामपंचायत कार्यालयातच गळफास घेतला, मृत्यूपूर्वी व्हिडिओ बनवला, PSI वर केला गंभीर आरोप. नांदेड जिल्ह्यातील धक्कादायक घटना. शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार, मग अजित पवार कोण? बच्चू कडूंचा अमित शहा यांना सवाल. बऱ्याचदा शहासाहेब चुकीचे बोलतात. दारूसाठी पैसे न दिल्याने कोयते उगारून दहशत. गुलटेकडी भागातील मीनाताई ठाकरे वसाहतीत घटना, स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कार चालकास मारहाण करून लुटले, वडगाव शहरातील सोमनाथ नगर मधील घटना, चौघांविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. उद्धव ठाकरे नवे मोहम्मद अली जिन्ना, त्यांनी शंकराचार्यांचे कितीही पाय धुतले तरी हिंदू त्यांच्याकडे जाणार नाहीत, मनसे नेत्याचा मोठा दावा. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर नव्या पिढीने संशोधनपर लेखन करावे, कादंबरीकार विश्वास पाटील यांचे आवाहन. रविकांत तुपकर यांना मोठा झटका, पक्षविरोधी कृत्य केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी, पुण्यात घोषणा. INS ब्रह्मपुत्रला लागली आग, एका बाजूला झुकली युद्धनौका. काल नेव्ही डॉकयार्डमध्ये देखभाल करत असताना घडली घटना. मराठा समाजाने 7/12 तुमच्या नावे केला का? BJP आमदार प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगे पाटलांना सवाल, डोक्यात हवा गेल्याची केली टीका. मी पण येवल्यात जाऊन उपोषणाला बसलो, मग भुजबळांना कळेल गर्दी काय असते आणि जळ कशी बसते, मनोज जरांगे पाटलांचा भुजबळांना इशारा. अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार, 41 वर्षानंतर भारतीय व्यक्तीला मिळाला हा सन्मान. 1983 मध्ये इंदिरा गांधींना मिळाला होता. महसुलात घट झाल्यानंतर विप्रोचे शेअर 9% घसरले, कंपनीच्या उत्पन्नात वार्षिक 3.8% घट झाली.